पावसानं झोडपून काढणं म्हणजे काय असतं याचा अनुभव सध्या मुंबई आणि लगतच्या भागात अनुभवायला मिळतोय। काही भागात झाडं पडली आहेत। भरतीची वेळ आणि पाऊस एकाच वेळी आल्यामुळे मध्य रेल्वेच्या सह सर्वच रेल्वे रुळावर पाणी साचलंय। सीएसटी ते ठाण्या दरम्यान अनेक ठिकाणी गाड्या या जागोजागी अडकून पडल्या आहेत। हार्बर रेल्वेची वाहतूकही पूर्णतः ठप्प झाली आहे। जाहिरातीमधून पावसाला आव्हान देणारा वेस्टर्न रेल्वेचाही या मुसळधार पावसानं फज्जा उडवलाय। वेस्टर्न रेल्वेचं वेळापत्रकही पूर्णतः कोलमडलंय। 2:29 येणाऱ्या भरतीवेळी आणखीन स्थिती बिकट होण्याची शक्यता आहे। मुंबईकरांनो, गरज असेल तरच घराबाहेर पडा। आज मुंबईच्या डबेवाल्यांची सेवा ही पूर्णपणे बंद राहणार आहे। मुंबईत 63 ठिकाणी या क्षणी पाणी साचलेलं आहे। मुंबई पावसाची प्रत्येक ताजी बातमी तुमच्यापर्यंत। पावसाचा जोर कायम आहे। अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे। मुसळधार पावसामुळे मुंबई आणि उपनगर ही जाम झालेली आहेत। 2:29 मोठी हायटाईड येते। या हायटाईड वेळी ही स्थिती आणखीन बिकट होण्याची शक्यता आहे। 125 पंपिंग स्टेशनद्वारे पाण्याचा उपसा सुरू आहे। मुंबईत 63 ठिकाणी पाणी साचलेलं आहे। रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे ही बिकट अवस्था निर्माण झाली आहे। आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। सागर, काय सांगाल या क्षणापर्यंत पावसाची स्थिती काय आहे, ट्रेनची स्थिती काय आहे आणि जनजीवन काय बोलतंय? ऋषी, पाऊस अद्यापही मुंबईत सुरू आहे। सकाळचे 9 वाजलेले आहेत। काल संततधार पाऊस आहे। माझ्या समोरची दृश्य तुला सरळ बोलकी आहेत दिसत आहेत। रस्ता कमी आणि पाणी जास्त अशी परिस्थिती ही या ठिकाणची आहेत। एल्फिस्टन परिसरातली ही दृश्य आहेत। विशेषतः सकाळी 9 वाजता हे जर या ठिकाणी जर रस्ता पाहिला तर सगळ्यात जास्त कॉर्पोरेट ऑफिसेस या भागातल्या आहेत। त्याच्यामुळे सगळ्यात मोठी गाड्यांची संख्या, रांगा इथे लागली असते, ट्रॅफिक जाम असतं कायम। पण आज ती संख्या दिसत नाहीये, कारण की मुंबईकर मुळात बाहेर आता पडत नाहीयेत, कारण की पाऊस इतका जोरदार सुरू आहे। आता सुद्धा पावसाने कंटिन्यू सुरुवात आहे। आपण बघू शकता दृश्यांमध्ये की जो पाऊस आहे तो दिसतोच आहे। लोकांचे हाल होत आहेत। ट्रेन्स ज्या आहेत, सेंट्रल असेल, हार्बर लाईन असतील, त्याही बंद आहेत। त्याचप्रमाणे वेस्टर्न लाईन देखील मोठ्या प्रमाणात अनेक लोकल सेवा आहेत त्या बंद करण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे। पाऊस जोरदार सुरू आहे। ज्या शाळा आहेत त्या बंद करण्यात आल्या आहेत, शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे। तर कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये जे येणारी संख्या आहे लोकांची, मुंबईकर जो चाकरमानी वर्ग आहे, वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करतो, तो देखील सकाळी आलेला नाही। या मुंबईमधील हे दृश्य दिसत आहेत। दादर एका साईडला जो जाणारा रस्ता आहे तो दादरच्या दिशेने जाणारा रस्ता आहे। तू बघू शकतोस की या सिग्नलला नेहमी जी गर्दी असते ती गर्दी आज कमी आहे। तर दुसऱ्या बाजूला वाहनांमध्ये जे पाणी दिसतंय या ठिकाणी, जर अशीच परिस्थिती राहिली तर मात्र गंभीर बाब आहे, कारण की दुपारी हायटाईड आहे। जर पाणी आता निचरा झाला नाही, पाणी जर विसर्ग झाला नाही तर मात्र दुपारी यापेक्षाही गंभीर बाब होईल असं सांगितलं जात आहे। साधारणतः 63 ते 64 अशा वेगवेगळ्या लोकेशन मुंबईमधल्या आहेत। चेंबूर आहे, दादर आहे, चुनाभट्टी आहे, वडाळा आहे, अशा वेगवेगळ्या ठिकाणी जो पाऊस आहे तो थांबलेला आहे। मी माझ्या कॅमेरामन अतुल याला सांगतो की एका सिकडचे हे जे दृश्य आहेत त्याच्यावरनं अंदाज बांधू शकतोस तू की किती मोठ्या प्रमाणात पाणी सगळीकडे साचलेले दृश्य दिसत आहेत। लोक या पावसामधून किंवा दुचाकीस्वार प्रयत्न करतायत बाहेर येण्याचा, तर दुसऱ्या बाजूला मात्र काही अतिउत्साही मुंबईकर मात्र त्याचा आनंद घेत आहेत, क्रिकेट खेळतात या ठिकाणी। आपण ते पाहू शकता ते दृश्य। एका बाजूला मुंबईकरांचे हाल आहेत तर दुसरीकडे मात्र मुंबईकर एक सकारात्मक दृष्ट्या जे तरुण मुलं आहेत मुंबईतले ते क्रिकेट खेळत आहेत। पण मुंबईकरांना एकूणच जर पाहिलं तर आज दिवसभरापासून पाऊस संततधार आहे। कुलाबा वेधशाळेने सांगण्यात आलेलं आहे की पाऊस असाच सुरू राहील। आत्ताही जोरदार पाऊस सुरू आहे। मुंबई असेल, उपनगर असेल, या भागामध्ये पावसामुळे अनेक ठिकाणी वॉटर लॉगिंग झालेलं आहे। जर असंच राहिलं तर हायटाईडमुळे पुढच्या काळामध्ये परिस्थिती अधिक गंभीर होईल असं सांगितलं जातंय। नक्कीच सागर, या निमित्ताने एक प्रश्न आहे। ज्या पद्धतीने आपण दादरच्या बाजूच्या पुलाकडची दृश्य दाखवलं, त्या ठिकाणी एक धोकादायक दृश्य या ठिकाणी दृश्यांमध्ये दिसलं की पंपिंग स्टेशनच्या नावाखाली त्या ठिकाणी केवळ एक खुर्ची ठेवण्यात आली आणि ते पाणी पूर्णपणे खाली जात आहे। अशा धोकादायक परिस्थितीचाही बीएमसीने विचार केला नाहीये। त्या ठिकाणी कॅमेरामॅनला विनंती करेन की ते दृश्य पुन्हा दाखवावं। दादरच्या साईडनं खुर्ची ठेवून त्या ठिकाणी पाणी जात आहे। या पंपिंग स्टेशनचा आणि एकूणच बीएमसीच्या कारभाराचा कसा आढावा घ्याल? ऋषी, खरं आहे
माझे सहकारी अतुल यांना मी सांगेन की ज्या ठिकाणी खुर्ची लावण्यात आलेली आहे तिथली दृश्य दाखवावीत. त्या ठिकाणी जे पाणी निचरा होण्यासाठीचे जागा आहे, पंपिंग स्टेशनच्या माध्यमातून ते पाणी जे साचलेलं आहे ते खाली जात आहे, पण त्याच्यामध्ये एक जी खुर्ची लावलेली आहे, वास्तविकतेत अशा ठिकाणी लाल कलरचा एक फ्लॅग लावणं अपेक्षित असतं, कारण की ते धोकादायक जागा आहे. जर कुणी चालता चालता त्या ठिकाणातून गेलं तर कुठेतरी एका व्यक्ती त्यात अडकून खाली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोक आपण बघू शकता की त्या आसपासच्या भागातूनच चालत जात आहेत किंवा गाड्या जात आहेत, पण फक्त दाखवण्यासाठी एक खुर्ची दाखवण्यात आलेली आहे, तीही मोडकी, विशेषतः तीही पांढऱ्या रंगाची. वास्तविकतेत असं कोणत्याही ठिकाणी पावसाळ्याच्या दिवसामध्ये गडद रंगाचा खूण ठेवली जाते, विशेषतः लाल रंगाचा फ्लॅग हा दाखवण्यात येणं अपेक्षित असतं, पण वास्तविकतेत असं काही दिसत नाही. या बीएमसी कर्मचाऱ्यांनी काही इथे लोक दिसत नाही यात. त्यांच्या वतीने काही लोकांशी आम्ही काही वेळापूर्वी बोललो होतो, त्यांनी कॅमेरासमोर बोलायला नाकारलं, पण तेही सांगतात की आम्ही काल रात्रीपासून प्रयत्न करतो आहे, आता थोडासा वेळ कुठेतरी मिळालाय त्यामुळे आम्ही ते इथं नाही असं सांगतायत. पण एक गोष्ट आहे की पंपिंग स्टेशन जे सुरू आहेत त्याचा दावा किती चांगला होईल हे मात्र सांगणं नाकारता येत नाही, कारण की पाणी साचतंय आणि ज्या लोकेशन्स आहेत त्या ठिकाणाहून आपण बघू शकता की लोक चालतायत, येत आहेत, जात आहेत, त्याच्यामुळे कुठेतरी धोका अधिक संभवतो हे नाकारता येणार नाही. बीएमसी कुठेतरी सांगत होतं की वॉटर लॉगिंग होणार नाही. या आदित्य ठाकरेंपासून उद्धव ठाकरे सगळे असतील किंवा महापालिकेचे अनेक जे पदाधिकारी आहेत, उच्च पदाधिकारी, महापौर असतील, स्टँडिंग कमिटीचे जे लोक आहेत ते सांगत होते की होणार नाही. या पण वॉटर लॉगिंग होतंय म्हणजे बीएमसीने नक्की कामं किती केली हे एक उघडपट होतंय. त्यांची पोलखोल पहिल्या पावसामध्ये नाही तर किमान आजच्या पावसामध्ये सरळ उघड झालेली आहे. कदाचित शिवसेनेचा वर्धापन दिवस आहे. नक्कीच याच मुद्द्यावर येतोय सागर, मी याच मुद्द्यावर येतोय, त्या दृश्याकडे पुन्हा एकदा न्या. आणि आज वर्धापन दिनासाठी नटून थटून सज्ज होणाऱ्या प्रत्येक स्थानिक लोकप्रतिनिधींनी या दृश्याकडे पाहावं. बीएमसीकडे पाऊस स्वच्छ झालाय, हेलिकॉप्टर हवाई पाहणी असतील, कागदोपत्री दौरे असतील आणि प्रशासनाच्या वतीनं केलेले सगळे पोकळ दावे असतील. आज स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करतायत ती तुमची एक मोडक्या खुर्चीनं मुंबईकरांसमोर ही तुमची दृश्य लखतर वेशीवर टांगलेली आहे. मुंबईकरांना जीव मुठीत धरून राहावं लागतंय. मुंबईकरांचा राग पाण्यावर नाहीये, पण तुम्ही केलेल्या फोल दाव्यावर आहे. या दृश्यामधनं ही सगळी चित्र दिसत आहेत. तुर्तास धन्यवाद सागर, आपण तुमच्याशी बोलणारच आहोत. अश्विनी पांडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. अश्विनी काय सांगाल, कशा पद्धतीनं पाऊस दिसतोय? जवळपास आता जर लोकांशी आमचं जे बोलणं झालं आहे, लोकांचं म्हणणं आहे की 26 जुलै सारखा आता इथे पाऊस पडला आहे. तर सिटीमध्ये 188 मिलीमीटर आणि सबर्बन मध्ये 172 आणि ईस्टर्न सबर्ब मध्ये 165 असा मिलीमीटर मध्ये पाऊस पडला आहे. हा मोठा पाऊस आहे. तर इथे जर आपण ईस्टर्न आणि सायन्सच्या जर स्थिती बघू ते मोठा ट्रॅफिक जाम झाला आहे, कारण जे फ्लायओव्हर आहे फ्लायओव्हरच्या खाली मोठा जो आहे हे आहे आपण पाणी साठलेलं आहे, तिथे भरलेलं आहे, म्हणून ट्रॅफिक टुवर्ड्स सीएसटी कुर्लापर्यंत, दादर ते कुर्लापर्यंत ट्रॅफिक जाम झाला आहे. कुर्ला आणि सीएसटीची जी सेंट्रल रेल्वेची लाईन आहे ते बंद करण्यात आली आहे. ठाणे आता जो आम्हाला मेसेज मिळाला आहे सेंट्रल रेल्वेमधून तो ठाणेपर्यंत सेंट्रल रेल्वे आता बंद झाली आहे. हार्बर लाईन कुर्ला ते सीएसटी पर्यंत बंद झाली आहेत. आता 26 जुलै सारखा इथे परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकांना बीएमसी स्कूल बंद करण्यात आला आहे. पेरेंट्सनी बीएमसीनी आवाहन केलं आहे की त्यांच्या मुलांना पाठवून तिथे स्कूलला पाठवायचं नाही, कारण पाणी जे आहे रस्त्यावर मोठा झाला आहे. नक्कीच पाण्याचं प्रमाण वाढतंय आणि त्यामुळेच बीएमसीच्या वतीनं आवाहन करण्यात येते की आज शाळा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. नोकरदार वर्ग मात्र अजूनही संभ्रमावस्थेत आहेत, त्याला कामावर जाण्याची घाई आहे, त्यामुळे ठिकठिकाणी भरलेले प्लॅटफॉर्म आणि बसना गर्दी दिसते आहे. धन्यवाद अश्विनी पांडे या सगळ्या माहितीबद्दल. मुंबईसह उपनगरात रात्रभर पडलेला मुसळधार पावसाचं प्रमाण आणि एकूणच बीएमसीचे खोटे ठरलेले दावे याचा सगळ्याचा फटका हा मुंबईकरांना सहन करावा लागतोय. तिन्ही मार्गावर वाहतूक ही पूर्णपणे ठप्प झालेली आहे. अनाउन्समेंट ही काही प्रमाणात होते आहे, कमी आवाजात होते, त्याचाही मनस्ताप हा चाकरमान्यांना सहन करावा लागतो. स्टेशनवर प्रत्येक स्टेशनवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झालेली आहे. झी मीडियाच्या वतीनं आवाहन करण्यात येते मुंबईकर सगळ्या जनतेला की आपण बाहेरच्या पावसाचा अंदाज घ्या,
शाळकरी मुलांनी आपल्या मित्रांना त्याचप्रमाणे शिक्षकांना संपर्क साधून आपण बाहेर पडायचं की नाही, गरज असेल तरच बाहेर पडायचं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.